CCTV याचा कैलास पाटलांनी विधानसभेत तसे आरोप केले होते की त्याची आता बघा, कैलास पाटील विरोधी पक्षाचे ऑपरेशन टायगरचे दुसरे सदस्य असल्या कारणानं ते आता काही ना काही प्रसिद्धीच्या झोतासाठी असे आरोप प्रत्यारोप करतच राहतील. चायनीज कॅमेरे आहेत, असे कॅमेरे आहेत, जापनीज आहेत, कुठल्या देशातनं कुठले कॅमेरे ते फिरून त्यांनी त्या कंपनींची नावं काढलेत हे आम्हाला कल्पना नाही. परंतु पूर्णतः 10 कोटी रुपयाचा जो निधी आहे तो DPCतनं मंजूर केलेला आहे. 62 ठिकाणी आम्ही ते कॅमेरे लावतो आहे आणि त्याचबरोबर ह्या 62 ठिकाणांबरोबर इतरही ठिकाणी CCTVच्या माध्यमातून आम्ही कॅमेरे अजून भविष्यामध्ये कसे लावता येईल ह्यासाठी SP आणि कलेक्टरना तशा सूचना केलेल्या आहेत. कैलास पाटील कुठे जातात, काय करतात, किती वाजता घरी जातात, किती वाजता तुळजापूरला येतात याची सगळी माहितीसुद्धा त्या CCTVच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आम्हाला मिळणार, जेणेकरून आम्हाला आमचं ऑपरेशन टायगर सोपं होईल. दुसरं करायचं ठेवली आहे, कधी नंबर लागणार आहे? कधी सांगितलं. चला आपण आता शेतावर. पवारसाहेबांनी जे पत्र लिहिलेलं आहे खरंच तशी रस्त्याची अवस्था आहे का? परिवहन विभागाचं आपल्याकडे बी करत आहे जे पवारसाहेबांनी पत्र लिहून किंवा तो जो हे केला आहे की आरोप केला आहे की रस्ते खराब नसल्यामुळे कंपन्या बाहेर जात आहेत असं नाही. बघा, राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत 16 तारखेला दुपारी 4 वाजता त्या ठिकाणी येणार आहे. सगळ्या आमच्या जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांचे संवाद साधणार आहे. ही वस्तुस्थिती आहे की राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य असल्याकारणानं काही इंडस्ट्रियलिस्ट जे आहे ते वैतागले आहेत, काही प्रवासी वैतागलेले आहेत, काही वाहन चालक वैतागलेले आहेत आणि त्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून ताबडतोब खड्डे बुजवण्याचे आदेशसुद्धा दिलेले आहेत. रविवारी उद्योगमंत्री आल्यानंतर ते सगळ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर त्या सगळ्या उद्योगपतींना दिलासा कसा मिळेल आणि त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेशी सहमत उदय सामंतसुद्धा आहेत आणि त्यामुळे ते त्यावर निश्चितपणे तातडीनं कारवाई करून मार्ग काढतील याची आम्हाला खात्री आहे.